नमस्कार. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव आहे प्रामाणिक लाकूडतोड. एका गावात एक गरीब माणूस राहत होता. तो लाकूड तोडायला दररोज जंगलात जायचा. एके दिवशी तो जंगलात झाडं तोडायला गेला होता. नदीकाठी उभं राहून तो कुऱ्हाड चालवत होता. अचानक त्याची कुऱ्हाड हातातून निसटून नदीत पडली. नदी खोल असल्यामुळे त्याला ती बाहेर काढता आली नाही. तो बसून रडत होता. नदी देवता प्रकट झाली आणि म्हणाली, काय झालं रे लाकूड तोड्या? तो म्हणाला, माझी कुऱ्हाड नदीत पडली आहे. ती माझ्या रोजच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे. नदी देवता नदीत गेली आणि सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर आली आणि ती कुऱ्हाड त्या लाकूड तोड्याला दिली. ही तुझी कुऱ्हाड आहे का? तिने विचारले. लाकूड तोड्या म्हणाला, नाही, ही माझी नाही. नंतर नदी देवता पुन्हा आणि नदीत गेली आणि चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. नदी देवताने विचारलं, ही कुऱ्हाड तुझी आहे का? तो पुन्हा म्हणाला, नाही, ही देखील माझी नाही. शेवटी तिने लोखंडाची जुनी कुऱ्हाड आणली आणि लाकूड तोड्याला विचारले, ही तुझी कुऱ्हाड आहे का? लाकूड तोड्या आनंदाने म्हणाला, हो, हीच माझी कुऱ्हाड आहे. नदी देवता त्याच्या या प्रामाणिकपणाने खुश झाली आणि त्याला तीनही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून दिली. या गोष्टीतून आपल्याला असे कळते की प्रामाणिकपणा नेहमी फळ देतो. म्हणून जीवनात प्रामाणिक असणे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद.